बीडच्या अंबाजोगाई शहराला स्वतःचा असा इतिहास आहे। आता तर बीडच्या याच भागात एक नवा खजिना पृथ्वीच्या गर्भात सापडलाय। त्यामुळे अंबाजोगाईला आणखी एक वेगळी ओळख मिळणार आहे। काय आहे हा खजिना, चला पाहूया। पृथ्वीच्या पोटातला हा खजिना सापडलाय बीडच्या अंबाजोगाई शहरात। शेकडो मूर्ती, शिलालेखांचे नमुने आणि काळ्या कातळात कोरलेलं हे 12 खांबी मंदिर। पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मोहिमेला हातभार म्हणून बीडच्या हनुमंत पोखरकर यांनी या भागात स्वच्छता मोहिमेचं काम हाती घेतलं आणि हा खजिना सापडला। तर इथे एक सीताफळाचं झाड होतं, ते काढण्यासाठी मी प्रयत्न केला असता त्याच्या मुळ्या खाली गेलेल्या होत्या। मग ते उकरून काढत असताना थोडंसं कोरीव काम दिसलं, तर आम्ही एक जेसीपी आणली, कारण ते उकरणं शक्य नव्हतं। भाड्यानं जेसीपी आणली, तर ते 6 फूट जमिनीत मी जेसीपीनं खोदलं, ते बांधकाम निघालं। 2 महिन्यांपासून या भागातलं हे उत्खननाचं काम गावकऱ्यांच्या मदतीने सुरू आहे। विविध रूपातल्या देवी देवतांच्या असंख्य मूर्ती, त्रिभंग, दर्पण सुंदरीची शिल्प आणि असंख्य शिलालेख। प्रत्येक खांब्यावरती एक एक असं शिल्प आहे। काय शिल्पाचं वैशिष्ट्य? स्त्रियांचे शिल्प आहेत वेगवेगळे असे, आणि पुन्हा रिलीफ शिल्प सुद्धा आहेत त्याच्यामध्ये। रिलीफ म्हणजे कसं त्याला? रिलीफ म्हणजे दगडाला थोडासा उठाव देऊन, उठाव आणून कोरलेलं काम आहे। राऊंड शिल्प नाहीत ते, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रसंग आहेत। एका शिल्पामध्ये मगरीचा चेहरा दाखवलेला आहे। ही सगळी शिल्प राष्ट्रकूट काळातली असावीत असा अंदाज इतिहासकारांचा आहे। आपल्या जमिनीखाली इतका मोठा इतिहास लपलेला असेल अशी इथल्या लोकांना स्वप्नातही कल्पना नव्हती। आजपर्यंत आम्ही हे मंदिर लांबूनच बघितलं होतं, रेणुकाई मंदिरातून। फक्त एक 12 खांबावर उभं असलेले मंदिर एवढंच आम्हाला माहित होतं। परंतु एक स्वच्छता मोहिमेतून सुरू झालेलं हे काम आज उत्खननामुळे एवढं खाली काही खजिना सापडतो याच्यामध्ये की आम्ही आश्चर्यचकित झालेलो आहेत अंबाजोगाईकर सगळे। मग अनेक युवकांचे ग्रुप येतात इथं, मदत करू लागतात सर्वांना। यापूर्वी एवढे लोक यायचे का? नाही, आताच यायला लागले। ती देव निघाले तेव्हापासूनच नाही येऊ लागले। अगोदर किती लोक यायचे? अगोदर नव्हती येत कोणी, इथं भेट होते ना माणसं यायला, आमच्या शेतामध्ये यायला। बर, हा, सगळी झाडीच होती ना इथं। बर, आम्ही तिथं बेला बांधला तेव्हापासून सगळे यायला लागले, चालू झालं म्हणून। काळाच्या ओघात लुप्त झालेला हा लाखमोलाचा ठेवा आता गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा हाती लागलाय। त्यामुळे अंबाजोगाईला आता आणखी एका इतिहासाचं वारसदार व्हायची संधी मिळाली आहे। गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड।